हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे आणि आज आपण 34 साईज शिकणार आहोत, कारण 32, 28, 30, 32 हे बघितलेले आहेत आणि 34 साईज मध्ये आपण फोरटक्स घेणार आहोत आणि फोरटक्सची कटिंग कशी येते मी तुम्हाला हे आज दाखवणार आहे। तर त्यामध्ये मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे। 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं, हे आपण वन टकची पेपर कटिंग जी केली होती, वन टकचे जे डायग्राम बघितले होते त्याच्यापासून बघत आलेलो आहोत। सर्वात आधी आपण सगळ्या महिलांना जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची सुरुवात करणार आहोत। आणि ज्या कोणी महिला आहेत कटिंग करायचा कंटाळा येतो पण ब्लाऊज शिवायला आवडतं, किंवा कटिंग केल्यानंतर काखीमध्ये घोळ येतो, पाठीमागून ब्लाऊज वर जातो, शोल्डर गळतात, ह्याच्यात चुका ह्या होत असतील, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा। पेपर पॅटर्न वरती सध्या बिग डिस्काउंट चालू आहे, डिस्काउंट पण आहे आणि ऑफर पण आहे। तर आपल्याकडे पेपर पॅटर्न मध्ये 28 साईज पासून 50 साईज पर्यंत जवळजवळ 12 ते 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। पेपर पॅटर्नची सुद्धा मी नावं घेते: कटोरी, प्रिन्स कट, फोर टक्स, बोटनेक, सब्यसाची, वन टक्स, थ्री पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक फोर टक्स, पाठीमागून बंद गळा आणि पुढचा गळा व्ही, याच्यामध्ये सुद्धा फोर टक्स मध्ये आहे, कॉलर कटोरी। यातले तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून बनवले जातात, त्यामुळे ते पाण्यात जरी पडले तरी फाटत नाही, भिजत नाही, 100% गॅरंटीने ब्लाऊज बसतात आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर लाईफ टाईम सपोर्ट सुद्धा असतो। ड्रेसचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत, नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्नची ऑर्डर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ने सुद्धा करू शकता, किंवा फोन पे, गुगल पे केलं तरीही चालतं, किंवा कार्ड पेमेंट म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जरी तुमच्याकडे असेल त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता। तर आपल्याकडे सर्व प्रकार आहेत, ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर पुढची सुरुवात आपण करणार आहोत। आणि आपलं मंजुषा, ज्यांना ज्यांना आता बरेचसे मला कमेंट आलेले आहेत आणि व्हॉट्सअपला पण आलेत की ड्रेसचे क्लासेस घ्या म्हणून, तर ड्रेसचे जे क्लासेस आहेत ते मंजुषा फॅशन हे चॅनलवरती आहे। सर्च करायचं आहे मंजुषा फॅशन आणि तिथं आपली चॅनल आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ड्रेसचे कटिंग बघायला मिळतील, सगळ्या प्रकारच्या साईज बघायला मिळतील, तर त्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा तुम्ही। तर आता आपण सुरुवात करणार आहोत। सर्वात आधी मी तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे, 34 साईजचा डायग्राम कसा असतो। याआधी 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंत वन टकचे बघितलेले आहेत, तसेच 28 ते 32 पासून आपण फोर टकचे सुद्धा बघितलेले आहेत। तर मी माप शिकवताना 28 ते 50 पूर्ण शिकवत आहे। आता तुम्ही जर क्लासेस केला तर क्लासेसमध्ये आता ग्रामीण भागात क्लासेस जॉईन करा किंवा सिटीमध्ये क्लासेस जॉईन करा, फक्त तुमचं स्वतःचं माप तुम्हाला शिकवलं जातं, स्वतःच्या मापाचे सर्व प्रकार शिकवले जातात। पण ज्या वेळेला आपण बाहेरून आपल्याकडे कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला आपण सुरुवात करतो किंवा कस्टमर जमत असतो, तेव्हा कस्टमरचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला येतात, तर ते लक्षात येत नाही आपलं शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे हे शिकवलं जात नाही। तर अशा महिलांसाठी पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तर मी इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जो कोरं पेज असतं आपलं बिना लाईनिंगचं, वही असते प्रोजेक्ट बुक, ती वही कशी असते की एक पेज पूर्ण प्लेन असतं, एका पेजवरती लाईन असतात, तर अशा पद्धतीची बुक घ्यायची। मी पहिल्या लाईव्ह क्लासपासून सांगत आलेली आहे की वही असलीच पाहिजे, कारण आपल्याला डायग्राम काढायचे, अशा पद्धतीने डायग्राम काढायचे। डायग्राम म्हणजे पाठीमागचा भाग, त्याची कृती काढायची, पुढच्या भागाची आणि बाही तुम्ही दोघंही प्रकार काढू शकतात, अस्तरपण आणि बिना अस्तरपण। मी वन टक्सच्या क्लासेसमध्ये दाखवलेला आहे आणि ज्यांनी कोणी वन टक्सचे क्लासेस बघितलेले नसतील त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघायचे आहेत। ते सुद्धा 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंत घेतलेले आहेत आणि शोल्डर मुंड्याचे माप लहान गळ्यासाठी किती घ्यायचं, मोठ्या गळ्यासाठी किती घ्यायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर आता आपण 34 साईजला सुरुवात करणार आहोत। 34 साईजचं गळ्याच्या म्हणजे शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची सगळे माप चेंज होतात। आता बरेचदा काय होतं की महिला म्हणतात की आम्ही पेपर पॅटर्न घेतले ताई आणि आम्हाला 3च प्रकारचे माप मिळाले, 3 प्रकार म्हणण्यापेक्षा 3च साईजचे माप मिळाले, लहान मोठं मधलं असं कुठलंही माप नसतं। पेपर पॅटर्न तशी घेऊ नका, तुमची फसवेगिरी होते।
लहान मोठं माप जर तुमचं असेल, तुम्ही घेतलेलं असेल, तर तुम्ही ब्लाउज कसे शिवू शकतात, कारण लहान मोठं मधलं माप असं आपल्याला ओळखताच येत नाही. माप कसे ओळखले जातात, 28 छाती, 30 छाती, 32 छाती, 34 असे 50 पर्यंत असतात. आता तुम्ही लहान मोठं मधलं असं जे माप घेतलंय, 28 साईजसाठी कोणतं माप यूज करणार आणि 48 साईजसाठी कोणतं माप यूज करणार, मधलं माप कोणत्या मापासाठी यूज करणार तुम्ही. तर असे मला बरेचसे कॉल आले की आम्ही असे माप घेतलेले आहेत, पण आम्हाला कटोरी खूपच मोठी होऊन जाते लहान मापासाठी, आणि मोठ्या मापासाठी घेतलं तर आम्हाला सारखं वाढवायला लागतं, तर काय करायचं. पण तुमची फसवेगिरी होते, असं लहान मोठं मधलं माप घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट, आता मला अजून असे कॉल येतात की ताई पाठीमागचा जो भाग आहे तो एकच द्या आणि पुढचे पार्ट वेगवेगळे द्या, तसं सुद्धा ब्लाऊज बसत नाही. पाठीमागचे शोल्डर मुंड्याचे माप याचे प्रिन्स कटचे वेगळे असतात, फोरटकचे वेगळे असतात आणि बोटनेकचे सुद्धा वेगळे असतात. 3 पीस सगळ्या प्रकारचे जे पेपर पॅटर्न आहेत त्याचे पाठीमागचे भाग हे सगळे वेगळेच मिळतात. जे तुम्हाला पाठीमागचे भाग एक देत आहे आणि पुढचे पार्ट वेगवेगळे देत आहेत ते सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही घेऊन बघा वाटलं तर तुमची हे असेल तर, आणि ब्लाऊज शिवून बघा, कुठल्याही प्रकाराचं एकही ब्लाऊज बसत नाही. त्या सुद्धा मला ज्या महिलांनी घेतले त्यांचे सुद्धा मला कॉल आले की आम्ही पाठीमागचा भाग एक घेतलेला आहे पण एकही ब्लाऊज बसलं नाही, तर काय करायला पाहिजे. तर अशी फसवेगिरी होते. घेताना नेहमी तुमच्याशी जो फोनवरती कॉलवरती बोलत असेल यांच्याकडनंच पेपर पॅटर्न घ्या, म्हणजे काय होईल, तुमचे जे डाऊट असतील ते क्लिअर होतील. ठीक आहे. तर आता आपण 34 साईज नुसार शोल्डर मुंड्याचे माप कसे आणि किती घ्यायचे ते बघणार आहोत. सर्वात आधी तर आपण उंची, छाती, कंबर, शोल्डर, बाही उंची, दंडगेर हे बघत असतो. ठीक आहे. हे जे माप आहे हे बघत असतो. मागच्या गळ्यानुसार आपले सगळे हे माप चेंज होतात. आता उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. आता कस्टमरचं ब्लाऊज आहे, कस्टमरचं ब्लाऊज प्रत्येकाचं उंची तर सेम नसणार आहे, छातीमध्ये सेम असेल, पण एखाद्याची उंची 13 इंच असणार आहे, एखाद्याची 12 असणार आहे, एखाद्याची 12.5 असणार आहे. मग आता मी प्रत्येक वेळी जसं तुम्हाला सांगत असते की त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे. आता समजा तुमच्या कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे 34 साईज, त्याची तयार उंची आहे 12.5 इंच, तर त्यात आपल्याला 1 इंच प्लस करायचंय. अशा पद्धतीने आपण प्लस करत असतो. आणि तुम्ही जर ब्लाऊजवरून माप घेण्याचा लाईव्ह क्लासचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा बघा. त्यामध्ये मी अगदी छोटे छोटे टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत की कुठं किती इंच वाढवायचं, कुठं किती इंच कमी करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुमचे ब्लाऊजवरून माप घेण्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. तर मागचा गळा जर तुमच्या 4 इंचाचा असेल, मागचा गळा 34 साईजसाठी 4 इंचाचा असेल, तर त्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 7.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 7.5 इंच आणि घडी घ्यायची आपल्याला 8.5 इंच प्लस 3 पॉईंट, 8 इंच प्लस 3 पॉईंट. 3 पॉईंट म्हणजे कसं असतं की जवळजवळ अर्धा इंच आणि थोडे एक्स्ट्रा असं घ्यायचं आहे. काय करायचं आपल्याला, अर्धा इंच आणि एक लाईन एक्स्ट्रा घ्यायची आहे. आणि शिलाई मार्जिन आपलं रेग्युलर प्रमाणे 2 इंच असणारच आहे. प्रत्येक साईजसाठी आपल्याला ते घ्यायचंच आहे. आणि मग नंतर 6 इंच गळ्यासाठी, 8 इंच गळ्यासाठी, 10 इंच, 1 इंच गळ्यासाठी सगळे माप हे वेगवेगळे असतात. ठीक आहे. तर आता आपण 0 ते 1 काय, 0 ते 2 काय हे बघणार आहोत आणि हे लिहून ठेवायचं आहे. 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची, 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची, त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे. समजा आपली पूर्ण उंची आहे 12.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच उंचीमध्ये ऍड करायचे. मग 1 इंच काय ऍड करतो ते पण मी बरेचशे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा सांगत असते की जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो, म्हणजे ब्लाऊज शिवायला घेतो, तेव्हा शोल्डर जॉईंट करताना अर्धा इंच आपलं त्यामध्ये जातं आणि राहिलेलं अर्धा इंच आपलं कंबरपट्टी किंवा अस्तर जॉईंट करण्यामध्ये जात असतं. म्हणून उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो. आता 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग म्हणजे काय, आता ब्लाऊज असतं, ब्लाऊज आपण सरळ ठेवायचं आहे, हुक आयमध्ये अडकवायचे आहेत आणि हुक पासून तर काखेपर्यंत टेप ठेवून माप घ्यायचे. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, ब्लाऊजवरून माप कशी घ्यायचं त्यात डिटेल सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर तो जर भाग तुमचा आला 8.5 इंच तर 34 साईज ओळखायची, 8 इंच आला तर 32 साईज ओळखायची. त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन हे वाढवायला लागतं आणि गळ्याच्या उंचीनुसार लुजिंग पण घ्यायला लागते. तर इथं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचे. म्हटलं तुमची छाती किती इंच असेल तरी आपल्याला 2 इंच ऍड त्यामध्ये करायचं आहे. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग,
1 तर 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। मग तुमचा गळा 1 इंच असू द्या किंवा 2 इंच असू द्या किंवा 4 इंच असू द्या किंवा 10 इंच असू द्या, लुजिंग जरी आपण वाढवलेली असेल चेस्टमध्ये पण कमरेमध्ये लुजिंग घ्यायची नाही। हे 1 इंच का घेतलंय आपण? पाठीमागचा टक्ससाठी। पाठीमागचा टक्स घेतला तरच ब्लाऊज आपलं परफेक्ट बसतं फिटिंगमध्ये, नाहीतर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। आणि जेवढा मोठा टक्स घेतला तेवढी फिटिंग फिनिशिंग छान येते। तर कमरेचा चौथ्या भागामध्ये नेहमी आपल्याला 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी ऍड करायचे, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ऍड करायचे। 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय। 0 ते 6 गळारुंदी, 0 ते 6 गळारुंदी, तुमची जी काही गळारुंदी असेल ती। शक्यतो आपल्याला 8 इंचचे पुढचे जे गळे आहेत तिथून पुढे आपल्याला 2.25 इंच गळारुंदी टाकायची असते। 0 ते 7 गळ्याची उंची, गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे माप चेंज होतात। 1 ते 8 टक्सची उंची आणि 8 ते 9 टक्सची रुंदी। टक्सची रुंदी नेहमी लक्षात ठेवायची आहे। मेन टक्स जो घेतो आपण, मी इथे डायग्राम काढून ठेवलेला आहे, हा असतो आपला मेन टक्स। हा जो आहे तो मेन टक्स आहे। मेन टक्सची ही जी आहे उभी रेष ही मधली, ती इथून आपल्याला हे अर्धा इंच सोडायला लागतं शिलाई मार्जिनसाठी। हे अर्धा इंच सोडून आपल्याला ही जी रेषा आहे निळ्या कलरची, ही रेषेपासून तर इथपर्यंत आपल्याला छातीचा 10वा भाग मोजायचा असतो। इथं नाही, इथपर्यंत छातीचा 10वा भाग मोजायचा असतो। इथून इथपर्यंत कुठलंही माप असेल तर छातीचा 10वा भाग मोजायचा, आणि कमी साईज असेल तर इथून तर इतकं अर्धा इंच घ्यायचं, इथून तर इकडे अर्धा इंच घ्यायचं, जसं मी प्रत्येक याच्यात सांगत असते तुम्हाला। कारण काय होतं की 28-30 साईज असेल किंवा 28-30 साईजला जर तुम्ही 1 टक्स किंवा प्रिन्सेस कट 1 टक्स मध्ये सांगितलेलं आहे मी, जर 4 टक्स तुम्ही घेत असाल तर दोघंही साईडने अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय 28 आणि 30 साईजसाठी। आणि 32 आणि 32 साईजसाठी 1.25 इंच घ्यायचे आणि 34 साईजसाठी पण 1.25 इंच घ्यायचंय। ठीक आहे, दोघंही साईडला। ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि काय होतं की बऱ्याच महिलांचे 4 टक्सचे ब्लाउज व्यवस्थित बसत नाही, कप व्यवस्थित येत नाही, तर तुम्ही जर अशा पद्धतीने व्यवस्थित टक्स घेतले, अर्धा इंच साईडने सोडलं, हे अर्धा इंच प्रत्येक मापासाठी नाही, मी प्रत्येक मापासाठी तर तुम्हाला सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। तर हे जे आहे हे 28 आणि 30 साठी अर्धा इंच आहे, 32 आणि 34 साठी 1.25 इंच आहे। आणि हे जे टक्स आहे हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। हा जो आहे प्रत्येक मापासाठी इथून क्रॉसपट्टी काढलेली इथली, इथून आपल्याला 2 ते 1.5 इंच घ्यायचं आहे, हा अगदी मधोमध घ्यायचा आहे। आणि हा जो टक्स आहे इथून गळ्याच्या उंचीपासून तर इथपर्यंत त्याचा निम्म काढायचा आहे। आणि मधले हे जे टक्सचा गॅप राहणार आहे तो 1.5 ते 2 इंचाचा राहणार आहे। हा जो गॅप आहे चारही टक्स मधला 1.5 ते 2 इंचाचा राहणार आहे। ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय। तेवढ्यासाठी मी टिक करून ठेवलेले जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर अशाच पद्धतीने आज आपण 4 टक्सचं 34 साईजचं माप बघितलेलं आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सुद्धा सांगितलेलं आहे। आणि ज्या महिलांना आपल्याकडचे पेपर पॅटर्न हवे आहेत त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय सगळ्यांना।